भगवति भवलीला मौलिमाले तवाम्भः कणमणुपरिमाणं प्राणिनो ये स्पृशन्ति अमरनगरनारी चामरग्राहिणीनां विगतकलिकलङ्कातङ्कमङ्के लुठन्ति ब्रह्माण्डं खण्डयन्ति हरशिरसि जटावल्लिमुल्लासयन्ति स्वर्लोकादापतन्ति कनकगिरिगुहागण्डशैलात् स्खलन्ति क्षोणीपृष्ठे लुठन्ति दुरितचयचमूनिर्भरं भर्त्सयन्ति पाथोधिं पूरयन्ति सुरनगरसरित्पावनी नः पुनातु मज्जन्मातङ्गकुम्भच्युतमदमधिरामोदमत्तालिजालं स्नानं सिद्धाङ्गनानां कुचयुगविलसत्कुङ्कुमासङ्गपिङ्गम् सायं प्रातर्मुनीनां कुशकुसुमचयैः छिन्नतीरस्थनीरं पायान्नो गाङ्गमम्भः करिकलभकराक्रान्तरं हस्तरङ्गम् आदावादिपितामहस्य नियमव्यापारपात्रे जलं पश्चात्पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनम् भूयः शम्भुजटाविभूषणमणिर्जह्नोर्महर्षेरियं कन्याकल्मषनाशिनी भगवती भागीरथी पातु माम् शैलेन्द्रादवतारिणी निजजले मज्जज्जनोत्तारिणी पारावारविहारिणी भवभयश्रेणी समुत्सारिणी शेषाहेरनुकारिणी हरशिरो वल्लीदलाकारिणी काशीप्रान्तविहारिणी विजयते गङ्गामनोहारिणी कुतो वीची वीचिः तव यदि गतालोचनपथं त्वमापीतापीताम्बरपुरनिवासं वितरसि त्वदुत्सङ्गे गङ्गे पतति यदि कायस्तनुभृतां तदा मातः शान्तक्रतवपदलाभोऽप्यतिलघुः भगवति तव तीरे नीरमात्राशनोऽहं विगतविषयतृष्णः कृष्णमाराधयामि सकलकलुषभङ्गे सर्वसोपानसङ्गे तरलतरतरङ्गे देवि गङ्गे प्रसीद मातर्जाह्नविशम्भुसङ्गवलिते मौलौ निधायाञ्जलिं त्वत्तीरे वपुषो वसानसमये नारायणाङ्घ्रिद्वयं सानन्दं स्मरतो भविष्यति मम प्राणप्रयाणोत्सवे भूयाद्भक्तिरविच्युता हरिहराद्वैतात्मिका शाश्वती गङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतो नरः सर्वपापविनिर्मुक्तः विष्णुलोकं स गच्छति। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्याणां गोविन्दभगवत्पूज्यपादशिष्याणां श्रीमच्छङ्करभगवतां कृतौ गङ्गाष्टकं सम्पूर्णम्। कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, गंगा मैया की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भागीरथी कृपा सिन्धुर्भवानी भवनाशिनी, सागरा स्वर्गदाचैव सर्वसंसारगामिनी, गंगे गंगे नमस्तुभ्यं मातमते नमः, कृपया देहि मे नित्यं त्वयमनिष्टामखण्डिता, नमामि गंगे तव पादपङ्कजं, सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं, भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं, भावानुसारेण सदा नराणाम्। गंगा मैया की जय। गंगा दशहराच्या निमित्ताने आपण जगद्गुरु शंकराचार्यांच्या गंगाष्टकम या स्तोत्रावरती चिंतन करतात. गंगाधरा म्हणजे मनुष्याकडून कळत न कळत कायिक, वाचिक आणि मानसिक असे 3 प्रकारचे पाप घडत असतात. त्याच्या निवारणार्थ आपल्याकडे ऋषीमंडळींनी अशा प्रकारची एक योजना ठेवलेली आहे की किमान ते 10 दिवस तरी आपण गंगेचं स्मरण करावं, चिंतन करावं. ज्येष्ठ प्रतिपदा ते दशमी आपण हे 5 दिवस, पंचमी ते दशमी असं आपण इथे त्याचं चिंतन करतोय. त्या निमित्ताने पहिला श्लोक आपण पाहिला, तीर्थाचं महत्व काय ते पाहिलं, विष्णूंच्या पायामधून ती भगवती गंगा कशी प्रगट झाली याचं चिंतन आपण पाहिलं. भगवती गंगेचं ऐश्वर्य कसं आहे तेही बघितलं. दुसऱ्या श्लोकामध्ये 3 विचार होते. गंगेचा प्रवाह, शंकरांच्या जटातील प्रवाह आणि प्रवाहाचं सामर्थ्य काय आहे हा त्यांचा दुसऱ्या श्लोकातला विचाराचा भाग होता. आज आता तिसरा श्लोक आपण बघतोय. मज्जन्मजात तंग कुंभ अच्युत पदम, मदिरादोत्तरीसा वक्तली चालम, स्नानै सिद्धांगा कुच
युग विगल कुंकुमं मासपिण्डं सायं प्राप्तर्मुनीनां कुशकुसुम अच्छैदतीरस्तनीरं पयोन्या गङ्गभ्यां कलिकमल क्रांतार अंतरंगम. साधक जीवन च महत्व सांगताय आचार्य इथे. गंगेच्या प्रवाहामध्ये सारे लाभ घेत असतात, पण तिच्या पाण्यावरती तरंगही येतात. त्या तरंग का येतात याबद्दल शंकराचार्य बोलतायत. हे बिघडतात तरंग तिथे. विदुर नीतीमधला काल एक विचार असा आपण पाहिला. रघुनाथ सेवा म्हणजे भगवंताची सेवा कधी घडते? जसं साधकाचा पापक्षय होत जातो तसतशी सेवा अधिक दृढतेने घडू लागते. जे लोक म्हणतात आम्हाला काय बघा, तुमच्यावर देवाची कृपा आहे म्हणून तुम्ही ते करू शकता, आम्ही कुठे करणार, आमच्यावर काहीच नाही, आम्हाला असला विचार तिथे करू नका. त्याच्यासाठी सांग. जणू काही विदुरजी म्हणतात की इथे मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे. आमचं रामनाम किंवा जप कसा घडला पाहिजे? वर्धिष्णू आनंद होणारा पाहिजे. आनंद आमचा वर्धिष्णू झाला पाहिजे. आमचा आनंद जर क्षीण होत असेल, उदासच होत असो, दरवेळेला आज जाऊ दे, उद्या बघू, उद्या जाऊ दे, परवा बघू, नाही उपयोगाचा. आणि जर एकदा तुम्ही तादात्म्य झालात त्या गोष्टींमध्ये किंवा विचारांमध्ये, तर आपोआप तुमच्या साधनेला गती मिळत जाते. ती रघुनाथ सेवा. पापक्षय कमी करण्यासाठी रामनाम नाही. रामनामाचा प्रभाव काय आहे? तर जसं तुम्ही भगवत सान्निध्याकडे जाता तस तुमचा आनंद, कारण आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे, ते शाश्वत आनंद आहे. वस्तू मिळाल्याचा आनंद नाही, तो मिळाली की संपतो. तिथे वस्तूचं तसं होत नाही. आनंद वर्धिष्णू असतो. घडलेला एक प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल आपल्या. मी ते दत्त जयंतीच्या वेळेला कधी खाली बसतो. मी बरेच वर्ष झाली त्याला. कॉलेजचे विद्यार्थी पण येत असतात, कधी गाठ घेतात, बोलतात, सर असं आहे तसं आहे बोलत असतात. एक दिवस एक विद्यार्थी आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आला. मला म्हणाला, सर माझ्या पत्नी. बरं, चांगलं. आणि तो पुढे गेला. ते वृंदावन आहे आपलं मधलं, तिथे दोघं वगैरे काय बोलत होते मीटिंग. माझं लक्ष होतं. तेवढ्यात तो बूट का काय पायात घालत होता, तेवढ्यात ती बायको मला म्हणाली, सर मला तुमच्याशी बोलायचंय. आत्ता कुठे परिचय, तर माझ्याशी बोलायला त्याला वेळ पाहिजे. आली का? तर संकट होतो काही वेळेला, काय बोलणार आपण. दरवेळेला तुमचा सगळा विचार त्याच्या मनात काय असतो तर मी ऐकत असते. म्हणून आज परिचय झाला तर मला बोलायचंय. आहे मी आता इथे 7 दिवस मी आहे. या कधी यायचं आहे तेव्हा फक्त संध्याकाळी प्रवचन असतं. बरोबर.
लगेच गेला. त्याला नका सांगू पण मी भेटायला येणार आहे. म्हणजे म्हटलं आली तक्रार काहीतरी. आणि 2 दिवसांनी 11, 11:30च्या वेळेला आली. मला म्हणाले सर माझी एक तक्रार आहे. आता म्हटलं कोणाबद्दल हा प्रश्न मला नाही. नवऱ्याचं नाव घेतलं आणि सांगितलं. बर काय झालं, काय त्रास देतो का, काय नाही, व्यवस्थित आहे ना, आहे. मग काय त्रास कसला, कसं सांगू तुम्हाला, म्हणजे का न सांगण्यासारखं असेल तर सांगूच नका, बोलायचा माझा विषय तसं नाही हो म्हणे. बरं त्रास देतो का, घरी कोणी त्रास देतो का, पैसे देत नाही का, नाही सगळं देतो. काही वेगळा त्रास होतो का, काहीही नाही. नाही तरी तक्रार का, असा प्रश्न माझ्या मनात सुरू होता. तरी तक्रार का. मग थोडा वेळ सांगितलं, म्हटलं तक्रार कसली आहे म्हणून. काय झालं म्हणे, लग्न झालं पण हा फार देवदेव फार करतो. अरे रामा म्हटलंय, आता ओळखलं लगेच. म्हणजे फार करतो म्हणजे काय करतो, तुला करायला सांगतो का, तुला जबरदस्ती करतो का, तुझ्याकडे लक्ष नाही, सगळं करतो त्याचं व्यवस्थित, पण देवदेव फार करतो. मग आता काय, बरं तुला माहित नव्हतं का, नाही सांगितलं होतं त्याने, मी अमुक करणार आहे, संध्या करणार आहे, गुरुचरित्र वाचणार आहे, मग काय. पण लोकांना कशाला मध्ये म्हणे, लोकांनी मला सांगितलं तुझ्याशी लग्न झालं की त्याचा देवदेव कमी होईल. मग आता त्या लोकांना जाऊन विचारणं, मला विचारून काय उपयोग. तर म्हणे उलटच झालंय, लग्न झाल्यापासून ना त्याचा देवदेव जास्तच वाढलाय. आता काय याला उत्तर काय देणार, सगळं व्यवस्थित आहे, सगळं होत आहे, पण तो ईश्वर सेवा करतो हा कमीपणा वाटतोय. याला काय म्हणायचं, हे कुठलं पाप कर्म असतं सांगता येत ना. बर सगळं करून सुद्धा हिते विदुर्जी त्याला म्हणतात की आम्हाला एकदा एखादी गोष्ट करावीशी देवसेवेची वाटली तर ती वृद्धिंगत असली पाहिजे, आनंददायक असले पाहिजे. आमचं कर्तव्य कर्म आम्ही करायलाच पाहिजे, पण ते करत असताना सुद्धा आमची देवसेवा अंतरता कामा नये, इकडे लक्ष असायला पाहिजे. आणि यासाठी ते सांगतायत. मग गंगा मातेच्या इथे आपण आल्यानंतर ते पाप धुवून टाकते. म्हणजे काय करते, परत प्रश्न, जातं कुठे ते पाप. अनेक लोक येतात तिच्यामध्ये स्नान करतात, पापक्षय झाला असं समजतात, पण मग कुठे गेलं. जसं अग्नीच आहे आपल्याकडे वैदिक धर्मामध्ये, जाळणे पेटवणे हे शब्दप्रयोग नाहीये. आपण म्हणतो नाहीये ते शब्दप्रयोग. अग्नी प्रज्वलित केला, पेटवला नाही, विजवला म्हणत नाही, निरांजन शांतता म्हणून नाही ते शब्दप्रयोग. मग हे झालं काय, तर अग्निरूप झाला एखादा पदार्थ. अग्नी आपण काय म्हणतो, जळून गेला. जळणे क्रिया नाही आपल्याकडे, रूपांतरित होत आहे.
ती वस्तू अग्नीत टाकल्याबरोबर तिचं रूपांतर कशात झालं, तर तो पदार्थ अग्निरूप झाला आणि रक्षारूपाने राहिला. हा शब्द आहे. मग इथे पापाचं काय होतं? पाप ती स्वीकारते म्हणजे काय करते, तर त्या ठिकाणी तिचं जे स्वरूप असतं ते त्या ठिकाणी जलरूप होऊन जातं आणि ती लोकांना पवित्र करते. आणि तिला जेव्हा पाप येऊन मिळतं तेव्हा ते पवित्र होतं. त्याचं परिवर्तन हे पावित्र्यात होऊन जातं. परंतु होतं कसं, हा जीव जो आहे ना स्नानाला आलेला, तो तिथे स्नान करतोय. आचार्यांचा सांगण्याचा उद्देश काय बघा, त्या तरंग उमटताय, बिघडताय म्हणजे काय, तर तिच्या इथे गंगेच्या इथे लोक स्नानाला येतात, स्नान करून बाहेर पडतात आणि पुन्हा पापकर्म करायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे तिच्यावरचा तरंग हा बिघडतोय. ती ज्या लाटा दिसतात तिच्यावरती कमी अधिक स्वरूपाच्या, त्या बिघडलेल्याच स्वरूप आहे. ती दर्शवते मला याचं वाईट वाटतंय. तुम्हाला स्वच्छ केल्याचं वाईट वाटत नाही, पुन्हा तुम्ही ते पापकर्म करायला लागता त्याचं त्यांना तिला वाईट वाटत. आणि म्हणून तिथे ते बिघडवून टाकतात. म्हणून गंगा माता म्हणते, मनुष्य म्हणतो मी आता पाप करणार नाही, परंतु तिथे मात्र तसं घडत नाही. आणि ते घडत नाही हे गंगा मैया लाटेच्या रूपाने सांगते, ते सांगतात. तेवढा अर्थ आहे त्या पाठीमागे बघा. मग त्याला उदाहरण दिलंय, मदोन्मत्त हत्ती जसा असतो तसं हे आहे. म्हणजे काय, हत्ती कशाचं प्रतीक आहे आपल्याकडे? प्रत्येकाचे संकेत आहेत. म्हणजे आपली भारतीय संस्कृती, त्याच्यावर जर एक दिवस काही बोलायचं म्हटलं तर काही दिवस जाते. इतके अर्थपूर्ण गोष्टी आहेत सगळ्याच्या, नुसत्या नाही, सर्व अर्थपूर्ण गोष्टी आहेत त्या. मग हत्ती कशाचं प्रतीक आहे? हत्ती एका गोष्टीचं प्रतीक आहे, म्हणजे अहंकार, दंभाचं प्रतीक म्हणजे हत्ती आहे साधक जीवनामध्ये. का आहे तर तो अहंकार आहे, कर्माचा अहंकार आहे, रूपाचा अहंकार आहे. हत्ती या ठिकाणी आपल्या प्रवाहात येतो, प्रवाहाच्या सामर्थ्याने तो परिमल शुद्ध होतो. परंतु बाहेर पडला की पुन्हा सगळं त्याचं तेच कर्म सुरू होतं. म्हणून हत्तीचं उदाहरण दिलं. मग इथे त्यांनी लगेच पुढे काय सांगितलं, सिद्ध चारण विद्याधर हे सगळे स्नानाला येतात, देवांगांना येतात. त्याचं वर्णन करताना करतायत, त्यांच्या अंगाला कस्तुरी लागलेली आहे, तो कस्तुरीचा परिमल त्या पाण्याला येतो, पाण्याचा रंगही बदलतोय, पिंगट रंग येतो, स्वाद येतो, त्यांना शुद्धता होते. पण तिथे त्यांना एक सांगायचं, काय आहे त्याच्या, एक आश्रम आहे गंगा किनारी, एक यती तिथे राहतात. लोकांचे असते दिवसभर, गंगा स्नान करतात, यतींची भेट होते आणि जातात. सगळेच जण बघतात, तपस्वी आहेत, यती आहेत, त्यागी आहेत. पण कुत्सितपणा ज्यांच्या जवळ असतो ना, ते जरा वेगळा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. काय वैगुण्य यांच्यात आहे,
की गरज आहे का? समजा जर असलं तर चांगलं आहे ते पहा ना, ते की रोज रात्री अपरात्री 3 स्त्रिया त्या आश्रमात येतात, कुरूप असतात, ओंगळ असतात, आणि सकाळी पाहिलं त्यांनी तो बघत बसला कधी बाहेर पडतायत, तर त्या 3 स्त्रिया बाहेरच पडत नाही. पण उलट होत, सकाळच्या अगदी वेळेला त्या अत्यंत रूपवती 3 स्त्रिया बाहेर पडतात. हा काय प्रकार आहे? असं काय घडतंय? एक बरं असतं काही वेळेला बघा, ज्याची गोष्ट त्यालाच विचारावी, त्याचं नाव धैर्य असतं. ज्याची गोष्ट ज्याच्याबद्दल असतं ती त्यालाच विचारावी, इतरांना विचारू नये, त्याचा उपयोग काही होत नाही. म्हणून त्यांनी सांगितल्यावरती ते त्या ठिकाणी गेले. ते गृहस्थांनी सकाळच्या वेळेला त्या 3 महिलांना थांबवलं आणि विचारलं, तुम्ही कोण आहात? इथे तुम्ही काय करताय? इथे काय बघताय? काल रात्री असं मला दिसलं की पहाटे कोणी अपरात्री 3 स्त्रिया कुरूपात गेल्या, आणि आता तर तुम्ही 3 वेगळ्या बाहेर आलेल्या, तुम्ही कोण? त्या कोण? त्या हसायला लागल्या, म्हणजे देऊ उत्तर परत कधी नको म्हणाले, मला आत्ताच. म्हणून त्यांनी सांगितलं, आम्ही 3 जण म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती आहोत. दिवसभर आमच्यामध्ये लोक येतात, मिळतात, स्नान करतात, त्यांचे पातक आम्ही स्वच्छ करतो. आम्हाला मालिन्य येतं, आम्हाला मालिन्य येतं. मग हे मालिन्य आमचं कसं जाणार? म्हणून असे तपस्वी लोक जे असतात त्यांच्याकडे आम्ही रात्रीचे जातो, त्यांची सेवा करतो. रघुनाथ सेवाया विदुर्भिते, काल पाहिलेला विषय. त्यामुळे आमचं पातकाचं परिवर्तन होतं, आम्ही शुद्ध होतो, पुन्हा आम्ही मग त्यामध्ये कामाला पुन्हा जायला लागतो. आम्ही या 3 जणी अशा आहोत. काय होतंय बघा. मग त्यावेळेला परिस्थिती बघा कशी असते. पहाटेच्या वेळेला गंगेवरती कधीही लाटा येत नाही. तुम्ही निरीक्षण करा, गंगेवर लाटा येत नाही, शांत पाणी असतं. का? तर ही परिस्थिती त्यामागे हे आचार्य सांगतात. त्यांनी त्रोटक सांगितलंय, त्याच्या पाठीमागचा अर्थ मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. की हिते मधोन्मत्त हत्तीचं उदाहरण घेतलंय, पुढे सिद्धचारण सांगितलं. म्हणजे ह्या लोकांनी सेवा केल्याबरोबर त्यांच्या अंगाची तर कस्तुरी लागतेच आहे पाण्याला. पाण्याला रंगही येतोय, स्वादही येतोय. हा स्वाद म्हणजे काय? त्यांचं पावित्र्य होणं. मी करेन म्हणेल, पण मी पवित्र कशी राहणार? तेव्हा तिने येतानाच भगवंताला विचारले गंगेने की मला हे तू शुद्ध करायला पाठवतोयस, मी जाईन, पण आम्ही शुद्ध कशाने होणार? तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला शुद्ध व्हायचं असेल तर महात्म्यांची सेवा तुम्ही करा. म्हणून महात्म्यांच्या सान्निध्यात सदैव गंगा असते, सदैव असते. एक दिवस आहे ना, एक दिवस नाही असं नाही. आणि म्हणून ती सांगते की या ठिकाणी जर काही असेल तर ह्या प्रवाहाची दिव्यता कशात आहे? दिव्यता परिमल शुद्धीमध्ये आहे. परिवर्तन त्यात झालं पाहिजे. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये प्रेम प्रवाहाची जाणीव झाली पाहिजे.
त्रिविध तापांचा नाश होतो, कायिक, वाचिक, मानसिक. खरं म्हणजे मनुष्याने पापकर्माचं प्रायश्चित्त घेऊन आपलं पापकर्म संपवलं पाहिजे. परंतु धर्मशास्त्राप्रमाणे, परंतु गंगा मैया म्हणते, या मी आहे, मी पवित्र करेन, मी सहाय्य करेन. पण होतं कसं त्याच्यात? प्रत्येक मनुष्याकडे दोन गोष्टींची सवय असते. कोणत्या दोन गोष्टी? एक आहे, मनुष्य सतत इच्छा करत असतो, कुठली ना कुठली सतत त्याची इच्छा असतेच. दुसरं, मी कोणावर तरी सत्ता चालवली पाहिजे हे त्याच्या नशेत डोक्यात असतं, कृतीत असतं. मला कोणावर तरी सत्ता ही गाजवता आली पाहिजे ही भूमिका असते. कसं असतं हे बघा तुम्ही. उदाहरण देतो, अर्थात माझ्यावर वेळ नाही तशी आली, पण एक उदाहरण कारण मी डोळे उघडे ठेवून जगाकडे पाहत आलो म्हणून सांगतात की एखादा माणूस हॉटेलमध्ये जातो आणि तिथे सांगतो, ते चहा दे किंवा आणि काही दे. हे काय दे बर का लवकर, ही सत्ता आहे. घरामध्ये सांगेल का असं? घरातले सांगतील, हातात काम आहेत, झाली की चहा देते, गडबड करून का बसायचं. तिथे जोरात म्हणून चालतं का? मला माहिती, मी तुम्हाला तुमच्यावर ते सोडतोय, नाही चालत. मग इथे कसं होतं तर गंगा किनाऱ्यावर सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला कोणी, तर तिला वाईट वाटतं म्हणून त्या लाटा बिघडतात. लाटा का बिघडल्या आहेत याची कारण सांगतोय, सत्ता नका. मनुष्याचं परिवर्तन झालं पाहिजे, ऊर्ध्वगामी परिवर्तन झालं पाहिजे, आणि तरंगाच्या रूपाने ते व्यक्त होत आहे. आपलं कल्याण कशात आहे हे मनुष्याला समजलं पाहिजे. डॉक्टर आहे, डॉक्टरांची पत्नी असे, तिला वाटते मला हिऱ्याच्या कुड्या कराव्या. आता हिरा पदार्थ म्हणा, वस्तू म्हणा, किती महाग असते माहितीये. डॉक्टर म्हणतात, एवढं माझ्याकडनं कसं होईल? मग माझ्याकडे निदान रोज 25 पेशंट तरी आले पाहिजे, जिथून मला पैसे मिळतील. उद्देश काय झाला? लोकांनी आजारी पडलं, माझ्याकडे आलाच की नाही उद्योग. हे का? देवाच्या इच्छेने देव करू असं नाही होत. पण हे म्हणतो माणूस, आणि म्हणून त्या ठिकाणी कुडी मागणं नाही आहे. पण वस्तुस्थिती मात्र त्याच्या उलट घडते. वस्तुस्थिती त्याच्या उलट घडते, आणि म्हणून भगवंताच्या इच्छेने घडावं हे आपण नुसतं म्हणायचं नाही, स्वीकारलं पाहिजे. जे आहे ते भगवंताच्या इच्छेने होत आहे. मग चांगलंही असेल आणि कदाचित वाईट पण असेल. जीवनामध्ये हा दृष्टीलाभ झाला पाहिजे. गंगा स्नानाने घडतं कसं? तर इच्छा आणि आज्ञा हा जो अंतःसंताप निर्माण करतात त्यावर नियंत्रण हवंय. आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, आणि म्हणून गंगा स्नानाने त्या ठिकाणी ते नियंत्रण प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे आपण गंगा स्नान करतो, पण कसं करतो?
डुकीच मारून येतो. बरोबर आहे. तुकारामांना एकदा सांगितलं, चाललाय, तुकारामांना म्हणाले, जा रे, चल आता आमच्याबरोबर काशीला चल. महाराज म्हणाले, माझी काशी आणि हे सगळं आळंदी आणि पंढरपूर आहे, मी काही कुठे येणार नाही, पण एक माझ्यासाठी करा का. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. म्हणून 5 अभंग लिहून पाठवले त्यांनी. आणि त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, अरे एक काम करा, हा एक तारी आहे ना, तिला घेऊन जावं. तुम्ही स्नान केलं की तिलाही स्नान झालं. लोक लागले हसायला. जाऊ देत, काहीतरी सांगतोय ना तो, करूया म्हणून त्या विण्याला एक तारीला घेऊन जात आले. स्नान त्यांनी घातलं असतं, कुठे कुठे जातील तिथे. आल्यानंतर विचारलं, झालं का? हो. आता तो जो आकार असतो किंवा ती जी गोष्ट, ती भोपळ्याच्या त्याच्यापासून करतात एक तारीचं. करा खीर घ्या प्रसाद म्हणून. अरे का वेळलाच नाही का तुला? त्याची कशी होणार? ते जर तुम्हाला कळते, तीच अवस्था तुमची झाली आहे म्हणा, तीच तुमची अवस्था आहे. नुसतं स्नान करून पाणी अंगावर घेतलं म्हणजे नाही, तर आमच्यात परिवर्तन झालं पाहिजे, हे महाराजांना सुचवायचं. त्या हत्तीचं तसं होतं म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी हत्तीचं उदाहरण दिलं. आणि म्हणून गंगा मैयाच्या इथे आपल्या इच्छा आकांक्षा अंतःसंताप थांबला पाहिजे, नियंत्रण हवंय. गंगेचे तरंग एक लय बिघडतात, त्याला मदोन्मत्त हत्ती म्हणताय. स्नान करणं पण परत इच्छा करत राहणं, त्याच्यात शांतपणा कसा येईल हे अनुभवलं पाहिजे, हा त्याच्यातला भाग आहे. आता कल्याण कशात आहे ते कळलं पाहिजे ना. काय आहे, संतांकडे जाऊन महात्म्यांकडे जाऊन हे मला मिळावं, हा अनुभव मला यावा, मला ते कळावं, अपेक्षा करू नये. टेंबेस्वामी महाराज सांगतात, सहजची बोलणे हाच हित उपदेश, सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे. महाराज सांगतायत, ते जे सांगतील ते ऐकावं आणि त्याच्या शब्दांचा आपण वेध घ्यावा. तो तरंग अंतरंगातला स्थिर व्हायला मदत होईल. उत्तर आपोआप मिळतात, पण मी तितकं शांतपणे बसून अशा महात्म्यांकडनं जाणून घ्यावं, हे टेंबेस्वामी सांगतात. म्हणून ते म्हणतात, सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे. त्यांचं जे सहज बोलणं असतं तोच खरा हितोपदेश असतो. हे आता मी तुला उपदेश करणार आहे असं कुठलेही संत सांगत नाही, असं कुठलेही संत सांगत. दत्त महाराज कवीश्वर, गोळवणी महाराजांच्या लोक होतात, वाडीतलेच होते ते. त्यांचाही अधिकार ते ओळखून होते. त्या घराण्याला दत्तात्रयांचा आशीर्वाद होता. 3 पिढ्या जन्माला कार्य करणारे होते. एक दिवस स्वप्नामध्ये श्रीधर स्वामी आले आणि त्यांना म्हणाले, दत्ताशास्त्री आपण गडावरती या. हे सांगितलं खरं, पण त्या दिवशी अंगामध्ये ताप खूप होता. पण जरा सकाळचं अंधिक आवरलं. शनिवार पेठेत ना, ते वर्तकवाड्यात
गोळोली महाराजांकडे कर्वे रोडला मठामध्ये गेले आणि सांगितलं असं असं झालेलं आहे, पण तापही आता खूप आहे, काय करावं. नाही, स्वामींनी बोलवलंय ना, आत्ता ताबडतोब जा. मी लक्ष्मीला काय निरोप द्यायचा तो देतो, लक्ष्मीबाई त्यांच्या पत्नीचा. एक कणाचा सुद्धा त्यांनी विचार केला. तसं त्यांचं नेहमीची एक पद्धत होती, हातात एक गाठोडं असायचं. त्यावेळेला पुढे पिशवी आली, ते होत. तसे ते स्वारगेटला गेले. महाराजांनी सांगितलं, निरोप दिला महाराजांनी त्यांच्याकडे घरच्या लोकांना की दत्ताशास्त्रींना महाराजांना आम्ही सज्जनगडावर पाठवले. स्त्री स्वभावाप्रमाणे वाटणार ना, ताप आहे, काय लगेच पाठवायचं कारण होतं वगैरे काही बोलले. गोळवणे महाराज सुद्धा हे गेले. परळीमध्ये त्यावेळेला उतरायला लागायचं आणि त्यावेळेला वेळ खूप लागायचा. आम्हाला सुद्धा आठवत आहे, 11, 11:30 आई आम्हाला घेऊन निघायची. संध्याकाळी 5-6 आम्ही पोचायचो परळीमध्ये. इतका वेळ तो इस्त्रीला लागायचा, प्रत्येक ठिकाणी म्हणेल तसं थांबवत असत. हे आस्थाचा प्रकारासारखं काही नव्हतं. आणि गडाच्या इथे गेले. स्वामींनी काय ओळखलं कोणास ठाऊक, 2 रामदासींना पाठवलं आणि एक पालखी पाठवली, डोली पाठवली आणि सांगितलं की शास्त्री बॉय येतील ना, त्यांना डोलीत न वळू दे, त्यांच्या अंगात ताप आहे. महात्म्यांचं लक्षण सांगतोय, बोलायला लागलं नाही, सांगावं लागलं नाही. तसं त्यांना घेऊन गेलं. आले स्वामी दत्त महाराज म्हणाले, मी नाही बसणार, महाराजांकडे जायचंय, समर्थांकडे जायचंय. स्वामींनी बोलतोय, स्वामींकडे मी डोलीत बसणार नाही. तसे पायथ्यापासून तेही अंतर कमी नाही. त्यावेळेला माळ होता, आत्ता तरी तिथे डांबरी सडक झाली, चढाची का विना. त्यावेळेला माळ होता. अहो, त्या माळावरनं चालत असताना दमून जायला व्हायचं. तिथपर्यंत पायरीपर्यंत पोहोचले. तोच त्यांनी परत रामदासींना पाठवलं. दत्त महाराज स्वामींची आज्ञा म्हणून तिथे लोट एक साष्टांग नमस्कार घातला आणि त्या डोलीत बसले. डोलीत बसून वर आले आणि लगेच शिष्यमंडळींना स्वामींनी सांगितलं, शास्त्रींची तब्येत बरी नाही, त्यांच्यासाठी एक खोली तयार करा, तिथे व्यवस्थित त्यांना सगळं गरम पाणी वगैरे प्यायला द्या. त्याप्रमाणे झालं. स्वामींची वेळ झाली, तेही बोलले नाही, तेही बोलले नाही, तिथे जाऊन पळून. संध्याची व्यवस्था लगेच केलेली होती. संध्याकाळची वेळ, संध्यावंदन केलं, उपहार केले, औषध घेतलं, दिलं स्वामींनी, मंत्राक्षरा तीर्थ झोपले. सकाळच्या वेळेला पुन्हा बोलवलं, आले. काय शास्त्री बाबा, बरं वाटतंय का? श्रीधर कुटीत वर एक विशिष्ट जागा आहे जिथे अनुग्रह स्वामी द्यायचे. तिथे मलाही 18 वर्षे तिथेच दिला. त्याच जागेवरती त्यांना अगोदर दिला होता, मी नंतरचा आहे, पण त्यानंतर दिला. तर त्या ठिकाणी स्वामी समोर बसले, आसनावर, उच्चासनावर. दत्त महाराज समोर बसले. मग काय करायची ना, एवढंच. आता यांची गलबल सुरू झाली. मला लहान असताना टेंबे स्वामींचा 8 वर्षाचा वडिलांचा गायत्री गुरुचा
म्हणजे वडिलांची अनुग्रह झाला. इकडे गायत्री गुरु म्हणजे वडील झाले टेंबे स्वामी महाराज. दीक्षित स्वामी वाडीतले, त्यांनी अनुग्रह केला. दत्त महाराजांना अनुज्ञा दिली, भागवत कथा करा. 16व्या वर्षीची सुरुवात झाली ते 67 वर्ष भागवत कथा केली. तिथून ते मनामध्ये टेंबे दीक्षित स्वामींचा अनुग्रह. आता आपण किती घ्यायचे हा मनातला भाव. कोणी बोलत नाही इथं, हे मनात ते तिथे. आणि मग गुरुनी महाराजांचं पुन्हा. आता आपण करायचं काय, म्हणजे एक माणसाचं श्रद्धास्थान म्हणून वंदन वेगळं, आता वेगळी दीक्षा. बोलले नाही. आणि मग सहज बोलणे काय असतं ते सांग. स्वामी बसले, त्यांना पहिल्यांदा दिसले टेंबे स्वामी महाराज दत्त महाराजांना त्यांच्या रूपात. ते उठले, दत्त महाराजांना टेंबे स्वामींना म्हणून नमस्कार केला, जागेवर जाऊन बसले. पुन्हा पाहिलं तर तिथे वडील दिसायला लागले, गायत्रीचा अनुग्रह. पुन्हा उठले, नमस्कार केला, मागे येऊन बसले. पुन्हा तिथे दिसले ते दीक्षित स्वामी, त्यांनाही नमस्कार केला, बसले. मग गुळवणी महाराज आता म्हणाले, सगळं एक आहे, कळालं. वासुदेव जगत सर्व. सांगावं लागत नाही, हे ओळखावं लागतं. शांत डोळे मिटून बसले, पैचा तो अनुग्रह झाला. दृष्टी सगळी बदलली गेली. जे पाहायचं ते अंतर्मुखात सदैव पाहत होते, म्हणून त्यांची दृष्टी कधी मान वर करून झाली नाही, कोणाकडे पाहिलं. आपल्या पावलांना नीटपणे पावलं टाकण्यासाठी दिसण्यापुरतं वर बघत होते. काय फरक असेल. ही स्वामींची कृपा कशी आहे, सगळं एक आहे बाबा, मी वेगळा नाही हे दाखवून दिलं. सहज बोलणे हाच हितोपदेश, हे त्या ठिकाणी घडतं. आणि म्हणून गंगा स्नानाने स्पर्शाने जीवनाची कल्याण दृष्टी प्राप्त होते. ही भगवती गंगा देत असते. जीवनात दुबळेपणा, रडकेपणा, मनाचा हीनपणा, हे खरंच मनाचं दारिद्र्य आहे. साधकाला दारिद्र्य सल्लं पाहिजे, सामान्याला ते सलत नाही. दारिद्र्य पुष्कळ असतं. पशुला असमर्थतेचं ज्ञान होत नाही, पण माणसाला असमर्थतेचं ज्ञान होतं आणि म्हणून तो दुःखी होतो. परंतु भय कुठपर्यंत असं, भय कशाच आहे, नातवापर्यंत व्यवस्था करण्याचं प्रयत्न माणसाचा असतो. स्वतःपुरतं झालं, मुलांपुरतं झालं की पुढची पिढीचं लगेच बघतो. माझं कसं होईल, वैचारिक दारिद्र्य. भगवंत सतत बरोबर आहे हा विचार पटणं आणि टिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायचंय, कस्तुरी उटी म्हणजे काय आहे. मनुष्याच्या दृष्टीने सद्गुण आहे. सद्गुण हे असे थाकलेले त्याच्याजवळ असायला पाहिजे आहे. बुद्धीला घाण येऊन देऊ नये. घाण वास घेणारा पदार्थ आपण कधी तसा स्वीकारत नाही. मग भगवंत तरी कसा स्वीकारेल, यासाठी सद्गुणाचा अंगीकार हवाय, तर भगवंत स्वीकारतो.
अखंड पाहिजे. गंगा मैया पाप धुते म्हणजे काय, तर अंतःकरणातील दुर्वासना नष्ट करते की नाही इकडे लक्ष पाहिजे की त्या दूर होतात, हे लक्षात घ्या. पंडित जगन्नाथ म्हणतात, सकृदापि गतो दृष्टी सरणी. एखाद वेळेला तुम्हाला जरी तुम्ही प्रेमभरीत दृष्टी माझ्याकडे पडली तरी गंगा माता म्हणते तुमच्या पातकांचा नाश होतो. म्हणून तिचं दर्शनाला सुद्धा महत्व आहे, स्पर्शता अधिकच आहे. आणि म्हणून संत म्हणतात, जळतील पापे जन्मांतरी. जगन्नाथ महाराज पंडित म्हणतात, द्राग वेद्या धृतदलन परीक्षा गुरुमिहम. अविद्येचं रोपट नसतं, त्याचा वृक्ष होतो. अविद्या जन्मोजन्मी राहते, म्हणून त्याची संपुष्टता झाली पाहिजे आहे. तो वृक्ष तोडून टाकणं म्हणजेच दीक्षा प्राप्त हो. आम्हाला दीक्षेचा अर्थ कळला पाहिजे. हे ते करण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, नुसतं नाहीये. म्हणून आचार्य म्हणतायत तिथे, संध्याकाळी ऋषी मुनी अर्घ्यदान देतात, ते पाण्यामध्ये सोडतात. या श्लोकात जे म्हटलंय पाण्यात सोडतात त्याच सोडतात. फुलांनी दर्भांनी माझे काठ सगळे झाकळून जातात. यासाठी कर्माचा अभिमान नकोय. मी केलं, मी पाहिलं, मी अनुभवलं, अभिमान नकोय. व्रत वैकल्य करून आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि जर परिवर्तन होत नसेल, मी एवढं करतो, मी एवढं करते, पण कोणाला काही नाही, गेलं. कोणाला नसणारच आहे, कशाला अपेक्षा करायची. नाथांसारखा विषय एखाद्याच्याच वाट्याला येतो. की त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नाथांचा कसा होता किंवा पत्नींचा कसा होता, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून हे परिवर्तन आहे. निसर्ग पाहिला आम्ही म्हणतो, जातो गंगा स्नानाच्या इथे, पण जाताना म्हणतो निसर्ग पाहिला, आनंद मिळाला. तो व्यावहारिक आहे, फार थोडा टिकणार आहे. निसर्गात पाहिला शिकवते गंगा माता, तेही आम्ही बघायचं आहे. म्हणून संत पाहतात, ज्ञानदेव वर्णन करताना करतात किंवा तुकाराम म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. ही वृक्षवल्ली आम्हाला सोयरे वाटतात. वनचरे खरं प्रेम, शाश्वत प्रेमाची आनंदाची किल्ली तुकाराम महाराजांना सापडलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी ते पाहू शकतात. तसं गंगामयाचं स्नान करताना तिच्या स्पर्शाने जीवनाला एक दिशा लाभली पाहिजे. आमची दशा होता कामा नये, आमची दशा होता कामा. गंगा देवी भगवंताचं सृष्टीतील कार्य करते, ती भगवंताचं कार्य करते. तर घरामध्ये लोक नातेहित संबंध बद्ध असतात. एखादी स्त्री घरात गृहलक्ष्मी म्हणून येते, तेव्हा ती पती बरोबर इतरांचंही सगळ्यांचं करत असते. सासू सासरे दीर नणंद त्या वेळाला त्यांना वेळ असली तरी वाढतही असते. केवळ सासू सासरे नणंद यांचं का करते, त्यांच्यावर प्रेम म्हणून नाही करत. अगदी मी स्पष्ट सांगतो, पतीसाठी करते. ही जाणीवच सध्या संपत चाललेली आहे. आणि म्हणून पती प्रेमामुळे ती करते. पतीवर प्रेम नसेल तर त्याचंही तितक्याच प्रेमाने ती करत असतेच असते. तसं गंगा देवी सर्वांना
पापमुक्त करते, पापक्षय करते, पण त्याचा उपयोग सद्भक्तांनी केला पाहिजे म्हणून त्याचं ते वर्णन करतात. आत्म्याकडे, परमात्म्याकडे येणार आहे तेव्हा हा परिमल शुद्ध होऊन जावा. जीवात्मा परमात्म्याकडे जाताना परिमल शुद्ध करण्याची ताकद, परिमल शुद्ध करण्याची तजवीज ही गंगा मैया करते. ही तेच ऐक लोकातच करते. आणि तू जाशील तेव्हा तिथे परिमल शुद्ध होऊन भगवंतालाच भेटायला पाहिजे. भगवंताला का बरं कसं भेटायला पाहिजे? कारण भगवंताचं स्वरूप परिमल निर्दोष स्वरूप आहे, परिमल शुद्ध आहे. मग एक शुद्ध आणि अशुद्ध असून चालत नाही. मन अशुद्ध आहे, कर्म शुद्ध आहे, चालत नाही. कर्म अशुद्ध आहे, मन अशुद्ध आहे, अशुद्ध आहे, चालत नाही. दोन्हीही शुद्ध आहे तर ती फलोन्मुखता वेगळी मिळते. ज्याला त्याचं महत्व आहे. आणि म्हणून हे भगवंताचं कार्य आहे. जगाची जणू घाण म्हणजे पापकर्म स्वतः घेते, सामान्य गोष्ट नाही आहे. गंगा मैया बोलवते आपल्याला. खरं म्हणजे भुकेही आबाळ अति शोक करे, याप्रमाणे ओढ असते तेव्हा आईची धाव असते. नसतात, आईला आनंद असतो, आई शांत होते, बाळही शांत होत. त्यावेळेलाच पिता आणि बाळ झोपून जात. गंगा देवी जे लोक इच्छा करतात तिथे त्यांना भेटण्याची ती पण इच्छा करते. स्नानाने भेट होते, तृप्ती होते, समाधान होतं, तरंग शांत होतात. म्हणून तुम्हाला एक गोष्ट अनुभवता येईल. का शांत होत म्हणजे काय? शुकताला बघा, गंगेचा प्रवाह वरती हरिद्वार पर्यंत येणारा कळकळाट हा कणकलला किंवा शुकताला शांत असतो, खळखळ नाही. काय तिथलं अप्रतिमता आहे ती काही सांगता येणारच नाहीये. तो आनंद आहे वेगळा, तो पाहता आला पाहिजे. आणि म्हणून तिथे म्हणतात तुकाराम, कराविसे वाटे जीवा स्तनपान, नवे हे वचन शृंगारिक. म्हणजे काय? स्तनपान याचा अर्थ तृप्ती आहे. तृप्ती म्हणजे कशी आहे? उन्हाळ्यात तहान लागली की पाणी प्यायलो की तृप्ती होते, म्हणजे क्षणभर बरं वाटतं. प्रल्हाद, नारद, पराशर, भागीरथ यांना तिने बोलवलं. ती माता झालेली आहे. हे तरंग गंगा काय करतं? तर वासनेचा क्षय कमी करतं. वासनेतून सुटणं हा मोक्ष आहे. दुसरा अर्थ आहे कृष्णाच्या जीवनात बघतायत. गंगेचं महत्वही अनुभवलं पाहिजे, समजलं पाहिजे आपल्याला. गोवर्धन परिक्रमा करणाऱ्याला माहिती आहेच आहे ते. मानस गंगा म्हणून तिथे शेत जागा आहे गोवर्धनावरती. कृष्ण 3 वर्षाचेच होते, 4 वर्ष अपत्यासारख्या. नंदाला आणि यशोदेच्या मनात आले याचा बंदोबस्त तरी केला पाहिजे. मग काय करावं? तर काय आहे, जारण मारण याही आपल्याकडल्या एक विद्या. त्याचा उपयोग कसा करायचा हे त्या जीवावरती अवलंबून. आणि ते साधारण उत्तरेकडे क्रिया जास्त प्रमाणात आहे. तेव्हा नंद यशोदा म्हणाले आपण काशी क्षेत्री जाऊ आणि याचा बंदोबस्त करू. किती दिवस आपण हे सहन करणार? त्या कृष्णावर किती संकट तरतोय हे मान्य, पण संकट किती येतात. म्हणून मग ते सगळ्यांना सांगतात कृष्णाला सांभाळ, आम्ही दोघं जाऊन येतो. कोणालाही त्या दोघांना समजत असं, पण त्या बोलत नाही. शेवटी जायच्या वेळेला कृष्णाने विचारलं कुठे चालला? काशी क्षेत्रात देवदर्शन घेऊन येतो. कशासाठी? गंगा स्नानासाठी. एवढंच आहे ना.
बस आहे ते सगळे. बसायला सांगितलं आणि करा म्हणाले डोळे बंद. सगळ्या गोष्टी दाखवून जमत नसतात, त्या प्रगट व्हाव्या लागतात, ओळखावं लागतं. पण मी का म्हणे डोळे अजिबात कोणी उघडायचे नाही. काय त्याचा शब्दाचा प्रभाव होता माहित नाही, पण ऐकलं लोकांनी आणि झालं. भगवंतानी गंगेला प्रार्थना केली, आपल्या उजव्या पायाने त्या ठिकाणी उकरल्यासारखं केलं. भगवती गंगा प्रगट झाली. ती गोवर्धनावरची भगवत मानस गंगा मनानी निर्माण केलेली. काय वैभव आहे बघा गोवर्धनावरती, सामान्य नाही. कितीतरी वैभव आहे प्रत्येक गोष्टीचा. सगळं योगाने साधत नाही, भावपूर्ण आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाची नजर पाहिजे, दृष्टी पाहिजे. योगक्रिया या आपोआप घडत जातात, घडवाव्या लागत नाही. जर दत्त महाराजांनी श्रीधर स्वामींचं झालं तसं इथे स्वार घडावं लागत नाही. आणि म्हणून ते कृष्ण म्हणाले, एकदा बसले असताना यशोदेचं लक्ष घ्यावं त्याला वाटलं, त्यांनी घेतलं. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं दूध आपण चुलीवर ठेवले. ते तिने त्याला खाली ठेवलं, चुलीवरच्या दुधाकडे गेले. आदळ आपण कृष्णाने सुरू केली, मी आलोय तुझ्याकडे आणि तू आनंद दिला आणि तू मात्र दुधात लक्ष तुझं. गंगेचे तरंग बिघडले, आपण जात नाही म्हणून तिथे व्यथित होते, तरंग तिचे बिघडून जातात. कृष्णाने सुद्धा इकडे आदळापट केली. पण शेवटी जेव्हा तिने दूध घ्यायला पाजण्यासाठी घेतलं, त्यावेळेला तिने त्याला जवळ घेतला असताना दूध प्याता पिता हळूच आईकडे बघितलं तर मुखामध्ये त्याला सगळं विश्व दिसलंय. हे दाखवायला आलोय म्हणाले. आणि तिला ते सांगतात त्या भावातून की तू विश्वस्स जननी आहेस, तू विश्वाची जननी आहेस. तुझं दूध मी नाही पितय एकटा, हे विश्व पितय, हे तू समजून घे. हा अर्थ आहे तिथे. आपल्याला काय वाटतं, कृष्णाने हट्ट केला, तिला विश्वरूप दर्शन चुकीचं आहे. तो एवढंच बघू नको. मग तिला ते सगळं कळतं, क्षणभर आनंद होतो. पुन्हा मायेचं विस्मरण, विश्वमोहिनी माया आहे. म्हणून गंगा सुद्धा बोलवते, आपण जात नाही. ती व्यथित होते म्हणूनही तिचे तरंग बिघडतात. यात केशर, कस्तुरी, चंदन मिसळतं, पाण्याचा रंग बदलतो, सुगंध येतो. तसं जीवनात परिवर्तन झालं पाहिजे. जीवन ही सुगंधित बनलं पाहिजे, प्रफुल्लित राहता आलं पाहिजे. पण तो आनंद कसा असला पाहिजे, आल्हाददायक. ती एक दृष्टी आहे, हे लक्षात ठेवा. आल्हाददायक. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, आल्हाद आहे, लाद आहे, आल्हाद आहे आणि प्रल्हाद आहे. आनंदाच्या या असलेल्या स्टेजेस आहेत. आणि म्हणून त्या आनंदाच्या छटा आहे, हा विचार त्या ठिकाणी आपल्याला समजू शकतो. आता लोकांचा आहे का आता कार्यक्रम? लोक जमले तर थांबायला आपल्या रोज, कारण येऊन गेलात का कोणी आले असते तर 10 मिनिटं थांबा म्हणावं फक्त. अशा प्रकाराने भगवती गंगेचं हे महत्व या ठिकाणी जगद्गुरूंनी सांगितलेलं आहे की
किती गोष्टींचा समावेश त्यांनी धरलेला आहे बघा. स्नानै सिद्धांगनाम कुचयुग विकलत कुंकलम मासकम पिंडम, हे त्या ठिकाणी होतं आणि मग त्याच्यातनं हे सगळं प्राप्त होऊ शकतं हे त्यांनी सांगितलेलं. असं आहे जीवनामध्ये दृष्टीला अतिशय आहे महत्व आहे. गंगा गुणवती कशी आहे याच्याबद्दलचा अनुबंध पुढल्या श्लोकात त्यांनी घेतलेला आहे. आज इथे परत कार्यक्रम आहे त्या लोकांचा, म्हणून आज आपण इथे थांबूया. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. गंगा मैया की जय. जय जय रघुवीर समर्थ.